या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बिहा 11 भांबटपाडा प्रथम फलंदाजी करेल, त्याला 2 हात करतोय. एकंदर पाहायला मिळतोय डॉन 11 बिरवाडी हा टीम डॉन किलर इकडनं किलर सारखी कामगिरी करेल का? नावात फार जबरदस्त आपण बघू शकतो. डॉन आहे, किलर आहे बिरवाडी टीम, तर समोरही बिहा 11 भांबटपाडा ही टीम आहे. गौरव पाटील एका बाजूने सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूने साईश ठाकूर ही आक्रमक अशी जोडी बिहा 11 भांबटपाड्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. गोलंदाज मार्कवर नारायण वझे आयकॉन खेळाडू गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. नारायण वझे ब्रँड ऑफ कोपरचा खेळाडू आपण पाहू शकतात. आयकॉन खेळाडू गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. आपण पाहू शकतायत गौरव पाटील समोर त्यांच्या वडिलांचा अपोजिट टीम पाहायला मिळतंय. हे अग्री प्रीमियरची खासियत आहे, एकमेका खेळाडू एकाच टीमचे एकमेकांसमोर खेळावं लागतंय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होतोय सुरुवात. पहिला चेंडू एकंदरीत आपण पाहू शकताय बॉल एकंदरीत पाहायला मिळतोय. नारायण वझे फ्रंट ऑफ कोपरचा हा खेळाडू. तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल यंदाच्या सत्रामध्ये, तेव्हा 2026चा ऑप्शन असेल तेव्हा तुमच्याकडे जास्त बोली लागली जाईल. परफॉर्मन्स खूप महत्वाचा असेल या लीग मध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल यावेळेस हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर परिपूर्ण होतोय आणि 9 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. टॉपिंग किटचा आपण 9 पाहू शकतायत. एकंदर आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा स्कोरबोर्डवर जरूर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक सुरुवात झाले. पहिलं षटक 9 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. समोर जी बाईक आहे अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या मागे, ती जरा ओमनीच्या बाजूला जी बाईक आहे बघा, तिचा मिरर जरा खाली करा. समोर जी बाईक थँक्यू. दोन धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. साईश ठाकूर आपण पाहू शकतात, हाही बिरवाडीचा खेळाडू आहे, परंतु समोरचा संघ आपण पाहतोय जो मात्र डॉन किलर बिरवाडी एकाच संघातनं बिलॉंग करणारे संघ. फ्री ची संधी पण आज एकमेकांच्या विरोधात टाकले गेल्यात. फ्रीटचा हा चेंडू यावेळेस पंचाकडे लाऊड अपील जरूर केला तर अपील जरूर पाहायला मिळतं. आत्मविश्वास पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. फ्रीटचा हा चेंडू होता की आपण पाहू शकतायत. टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर एक चेंडूच्या समाप्ती एक स्कोर पडू लागतंय. थर्ड अंपायर आपण पाहू शकायत. बॅट्समनने मात्र हा रिव्ह्यू जरूर घेतला गेला आहे पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपण जरूर पाहायला मिळतोय. डॉन किलर बिरवाडी विपक्ष बिहा 11 भांबटपाडा. टॉस जिंकला एकंदरीत डॉन किलर टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जरूर निर्णय घेतला गेला आणि आमंत्रित केले गेले बिहा 11 भांबटपाडा या टीमला. आधीचे 2 सामने पाहिले तर दोन्ही सामन्यामध्ये धावा चेस झाल्यात आणि त्याही मात्र हायेस्ट स्कोर. पहिल्या मॅच मध्ये 72 धावा चेस झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 85 धावा चेस झाल्या गेल्यात. म्हणजे आज खेळपट्टीने रंग बदल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण असंघाचे जेव्हा सामने झाले तर जास्तीत जास्त 62 धावा चेस झाल्या होत्या आणि 2 वेळा 50 चेस झाली होती.
डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. एकंदरीत आपण पाहू शकतायत जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आगरी प्रीमियर लीग हक्काचं व्यासपीठ जरूर पाहायला मिळतंय. पंच डिसिजन जेथील आपल्या जागेवर जाऊन एकंदरीत आपण पाहू शकताय 2 पंच ऑन फील्ड सध्या पाहायला मिळतात. आशुतोष बारे सर आणि दुसऱ्या बाजूने अजित मात्रे सर ही पंचांची जोडी जरूर पाहायला मिळते. धावसंख्या सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचलंय 2 धावा तर सध्या स्कोर बोर्डवर आहेत. पंच आपल्या जागेवर जाऊन जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आहे नारायण वजे हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. व्हाईट बॉल एकंदरीत आपण पाहायला मिळतो तर रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल जरूर ठरला गेलाय. फ्री हिट आता मात्र कंटिन्यू असेल. धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा फ्री हिट कंटिन्यू एकंदरीत पाहायला मिळत आहेत. साईश ठाकूर हा डिटर बॅटर्स जरूर पाहायला मिळतात. समोर नारायण वजे फ्रीटचा हा चेंडू या बेस मध्ये फुल टॉस चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत पण बाउंड क्षेत्ररक्षण होत आहे. तद्वार 2 धावा इथे परिपूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचते सध्या 5 या अंकावर. फुललेंचा चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतला. दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे आले चांगले क्षेत्ररक्षण फेकी केली त्यावर 2 धावा अंकित जरूर केल्या गेल्या आहेत. 5 धावा स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे पहिलं. एक चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज नारायण वजे पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. या वेळेस आता इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत आणि पाहता पाहता 3 धावा अगदी सहज पूर्ण होतात. या 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 8 रन स्कोर बोर्ड लागले जात आहेत. कौस्तुभजी पाटील आम्हाला चांगली माहिती देत आहेत. 7 जण अग्री प्रीमियर लीग असो SPL असो खूप चांगलं योगदान. डॉन किलर बिरवाडी 2दा चॅम्पियन ठरलाय अग्री प्रीमियर लीगचा. दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतील पहिला सामना जिंकण्याचा. पहिल्या 2 मॅच मध्ये तर टार्गेट चेस जरूर झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. समोर गौरव तेज चेंडू यावेळेस मात्र आउटस्विंग जरूर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघून जातोय. चेंडू पैसा मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. हे चांगलं कमबॅक इकडनं केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी स्थिरावली गेलंय. 8 या अंकावर सध्या जाऊन पोहोचले. धावसंख्या 3 चेंडूची समाप्ती झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केल्यात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग अपच्या अगदी मधोमध एक लॉंग अपचा क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये हुकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत पण बाउन्स असं वाटत होतं चौकार जातोय की काय परंतु चेंडू कुठेतरी धीम्या गतीने थांबला गेलाय आणि 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा कंप्लीट केल्या जाते आणि 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. 10 रन स्कोर बोर्ड लॉस विदाउट लॉस. 10 धावा या फलकावर लागले जात आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 10 या अंकावर जाऊन पोहोचलोय. चार बॉल झाल्यात एकंदरीत आपण पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 10 या अंकावर. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय. सुरेख झेल टिपला गेलाय. शॉट स्करलेग रिझन मध्ये आणि परतावं लागते इथे गौरव पाटीलला. पहिला धक्का लागतोय तो टीम बिहा 11 भामटपाडा टीमला गॉन. बिरवाडीवाल्यानी क्रिकेट
स्वप्नील पाटीलची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना डॉन दादाची भीती. असं खेळाडू असतील किती. थँक्यू. स्वप्नील पाटील यांच्यावर मात्र रचलेलं गीत डॉन नावाने जास्तीत जास्त पसंती आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचले 10 या अंकावर. नवीन बॅटर्स तन्मय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला होता आणि झेल टिपला गेलाय. हो हलक्यात सन्मान देण्याचं काम जरूर पाहायला मिळतंय. एक धाव इथे अंकित केली जाईल तन्मयच्या माध्यमातून. टीमला सध्या पोहोचवलं गेलंय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होत आहे. बिहा 11 भामटपाडा टीम प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतात. 11 धावा 1 गडी बाद. कुणी केलेला ओ अति त्याच्या पुढे ते चालत नाही. कुणी केलेला ओ अति. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना डॉन दादाची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना डॉन दादाची. मनोजी गावड यांनी ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. खूप मेहनत सातत्याने या मैदानासाठी जरूर घेतली गेली. या लीग साठी जरूर पाहायला मिळते. टीमची टोटल सध्या 11 या अंकावर जाऊन थांबली गेले. पहिल्या षटकाची समाप्ती झालंय. एक विकेट जरूर प्राप्त केला गोलंदाज नारायण वझे. जरी 11 धावा खर्च केल्या एक महत्वाचा गोलंदाज जरूर माघारी परतवला गेलाय. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेटच्या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. विश स्पोर्टच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत या लीगच्या माध्यमातून. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स 11 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. एका बाजूने तन्मय दुसऱ्या बाजूने साईश ठाकूर. मार्कवर येते गोलंदाज गौरव किणी. गौरव किणी येतोय गोलंदाज मार्कवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. समोर फलंदाज तन्मय घरत. हा डिटर फलंदाज जे ओळख असणारा प्रणय तन्मय घरत पाहू शकतात. एका बाजूने साईश ठाकूर. स्विच चिटकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू यावेळेस थोडासा धीम्या गतीचा चेंडू जरूर. चेंडू पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने आला. थोडासा फसवा चेंडू जरूर पाहायला मिळालाय. सुरेख कामगिरी. सुरुवात चांगली केलंय. गौरव किणीचं कौतुक करावं लागेल. हेही मात्र 40+ चे खेळाडू आहेत. एकंत भामटपाड्याचे आपण पाहायला मिळतात. गौरव किणी एक्सप्रेस इज बेस्ट टीचर नेहमी सातत्यानं म्हटलं जातंय आणि तेच त्याच प्रात्यक्षिक पाहायला मिळते गौरव किणीच्या माध्यमातून. पहिला बॉल आलाय डॉट. समोर तन्मय घरात जरूर पाहायला मिळतोय. हलक्या हाताने सन्मान देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. मिड विकेट एकच धाव असेल. या एकेरीनं धाव फलक पुढे जाईल. 12 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. चांगले षटक हाताळण्याचा प्रयत्न केला तर गौरव किणीच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 2 चेंडूची आतापर्यंत समाप्ती झाली. 1 धाव या ओव्हरचा विचार केला तर खर्च केली गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळतंय. थोडीशी दमछाक होतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची कारण जेव्हा लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन जेव्हा असते वारंवार क्षेत्ररक्षण बदलाव करावा लागतोय. टीमची टोटल 12 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. सुभाषजी कदम चांगलं डीजे वादन सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये करत असतात. 12 धावा या स्कोर कार्डवर लागतात. 1 गडी बाद. पहिला मॅच जिंकण्याचा मानस दोघांचाही असेल. 2 गुणांची बढत प्राप्त करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला जाईल. पहिले 2 सामने पाहिले तर दोन्ही सामने चेस झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 12 या स्कोरबोर्डवर लागतायत. गौरव किणी 40+ चे खेळाडू मार्कवर. क्रॉस पॅटेटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. थोडासा धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे डॉट बॉल येतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गौरव किणीचं. हात खोलण्याची संधी देत नाहीये. चेंडू थोडासा धीम्या गतीने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स 13 धावा या स्कोर कार्डवर लागतायत. पहिलं षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होता नारायण वझे. एक महत्वाचा विकेटची बाद केला होता.
त्यानंतर ही चांगली सुरुवात, 3 चेंडूची समाप्ती, आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय गौरव केणी हा गोलंदाज. 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. धावसंख्या आपण पाहिली तर 13 स्कोर बोर्डवर लागली जात आहे. जबरदस्त मॅच पाहू शकताय दोन संघामध्ये. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. कट बॉल येतोय, चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये, कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. अप्रतिम सुरेख गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळतंय. धावसंख्येला थोडासा अंकुश लावण्याचं काम सध्या केलं गेलंय. का पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर आतापर्यंत 4 चेंडू मागे अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि पॉवर प्लेचं हे षटक आहे. सुरेख अप्रतिम गोलंदाज प्रत्येकरण पाहायला मिळते मिस्टर गौरव केणी. 40+ चे खेळाडू आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा समोर तन्मय. यावेळेस आता वेट अँड वॉच करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. नो मॅच लँड, चेंडू ट्रॅव्हल झालाय तर एकच धाव येईल. या एकेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 रन्स. 14 धावा या स्कोर कडवर लागले जात आहेत. 14 रन्स ऑन द बोर्ड लागत आहेत. गौरवचं मात्र कौतुक करेन ज्या अनुषंगाने ते गोलंदाजी केली जाते. सुरेख गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळतंय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 धावा फक्त खर्च केल्यात 5 चेंडू मागे. शेवटचा बॉल असेल साईश ठाकूर. 3 चेंडू मागे 6 धावांचं योगदान जरूर पाहायला मिळतंय. यावेळेस क्लास फटका पाहायला मिळतोय. गुटनाट एक चौकार दे. चौकारांशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. आतापर्यंत 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीम 10च्या सरासरीने वाटचाल करतोय. बिहा 11 भांबटपाडा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र आग्री प्रीमियर लीग 2025. थँक्यू. स्वागत असेल. 18 धावा माफ करा स्कोर बोर्डवर लागतायत. 14 नंतर एक चौकार आला होता. 18 रन्स ऑन द बोर्ड. 9च्या सरसने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. 18 धावा स्कोर बोर्डवर जरूर पाहायला मिळतायत. 7 धावा जरूर खर्च केल्या. गौरवचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 11, त्यानंतर 7 धावा खर्च केल्यात गौरव केडीने. शेवटच्या चेंडूवर तो चौकार लागला गेला. 5 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्या होत्या. पण तन्मयच्या बॅट साईडच्या बॅट मध्ये मात्र हा शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला गेलाय. 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. मनीष गाबड मार्क वर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3 ला होत आहे सुरुवात. 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 18 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहू शकतायत. बिहा 11 भांबटपाडा. 18 धावा, 1 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. एकंदर दूरवर क्षेत्ररक्षण लावलं जातंय. 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. इकडनं 15ची सरासरी जरी मेंटेन करावी लागेल, कारण 84-85 धावाही इथे चेस झाल्यात. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहू शकतात. योगेश हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि या दुहेरीने टीम जाऊन पोहोचेल 20 रन स्कोर बोर्ड. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. पुढे त्याला काडीचा आधार, त्याचप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षक आधार तो मिळणं खूप गरजेचं आहे. 100 एफर्ट्स तुम्हाला इथे लावावं लागेल. सांघिक कामगिरी आहे. क्रिकेट म्हटलं म्हणजे एकेरी दुहेरीचं काम नाही, एकट्या दुकट्या खेळाडूचं काम नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कस मनीष गाबड. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. खणखणी दर्जेदार आग्री प्रीमियर लीग षटकार 6.
थँक्यू. वेट अँड वॉच केल्याने प्राईमच्या बॅटमधून मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले सध्या 26 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 26 धावा, एक गडी बाद एकंदरीत आपण पाहू शकतायत. आजचा दिवस पाहिला तर फलंदाजांचा बोलबाला राहिलाय या मैदानाचा विचार केला तर सलग 3 दिवस पाहिलं तर 62 धावा चेस झाल्या होत्या, परंतु आजच्या दिवसात मात्र 72-85 धावाही चेस झाल्यात. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू सोडणार नाहीये. इनटू द गॅप मध्ये चेंडू होते फरार. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये चौकार 4. थँक्यू. सुरेख अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळतंय. तन्मयच्या बॅटमधून आधीच्या चेंडूवर षटकार, तदनंतर फुलवल्यांचा चेंडू होता आणि त्याच्यावर चौकार ठोकला गेला. म्हणजे 2 चेंडू मागे 10 धावा आता अंकित केल्या गेल्यात. इथे हल्ले चढवले जातात. मनीष गावड आपण हा गोलंदाज पाहू शकतात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. एकदम तर परिपूर्ण 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात आणि दुहेरीनिशी टीम जाऊन पोहोचेल 30 रन्स. 30 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू 32 धावा, माफ करा, 32 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ झालंय 3. हल्ले चढवले जात आहेत. आता पण 4 चेंडू मागे 14 धावा खर्च केलाय. तन्मय सुरुवातीला थोडासा स्ट्रगल करत होता, त्यानंतर मात्र गिअर चेंज केलाय आणि तो करावा लागेल, कारण आजचा दिवस पाहिला तर हायेस्ट स्कोर चेस होत आहेत. इकडनं कमबॅक केले आणि हे कमबॅक इकडनं करावा लागेल. मनीष गावड थोडेसे महागडे जरूर ठरले गेलेत. 5 चेंडूची समाप्ती झाली आतापर्यंत. टीमची टोटल 32. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 3. 32 रन्स स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल असेल. 32 रन्स स्कोरबोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल. मनीष गावड गोलंदाज मार्कवर समोर तन्मय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, थोडासा फंबल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता. हा न करताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक समाप्त झाले 3. टीमची टोटल आपण पाहिली तर 34, एक गडी बाद. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आगरी प्रीमियर लीग पर्व आपण 8वं पाहतोय आणि आज 4था दिवस या स्पर्धेचा जरूर पाहायला मिळतोय. गट मात्र पहिला, पण त्यानंतर हे बी गटाचे सामने जरूर पाहायला मिळत आहेत. षटक मॅच क्रमांक 3 आहे एकंदर आपण पाहू शकतात. एका बाजूने बिहा 11 भामटपाडा हा टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने डॉन किलर बिरवाडी या संघामधली काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळते. 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 34 या अंकावर. इकडनं आणखीन 40 ते 45 धावा, खूप फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल भामटपाडा टीमच्या, परंतु कमीत कमी धावा रोखाव्या लागतील टीम डॉन किलर बिरवाडी या टीमला. दोन्ही मॅच मध्ये धावा चेस झाल्यात. इकडनं कमीत कमी धावामध्ये खर्च करावा लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला नारायण वजे येतोय, ज्याने पहिलं षटक हाताला होता. 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता तिकडच्या इनकडनं मात्र गोलंदाजी होतोय. आयकॉन खेळाडू आहे नारायण वजे. समोर आपण पाहिलं तर साईश ठाकूर. फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. इकडे 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू झालाय फरार. येतोय सीमारेषा पास. चौकार 4. मुंबई
थँक्यू. रिप्ले आपण पाहू शकतायत. पुलाल यांचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 2 शतकशाला अगदी भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि चौकार अंकित केला गेलाय. टीमला पोहोचले 38 रन्स, 38 धावा. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव तर परिपूर्ण केली जात आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या जाऊन बॅटची एज जरूर लागली गेली होती पाहायला मिळते. पंचांचे संकेत मात्र जरूर पाहायला मिळाले. बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय कधी आपण पाहू शकतायत. विरल नायर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. डिसिजन मात्र पेंडिंग जरूर पाहू शकतायत आपण. जबरदस्त मॅच या दोन संघामध्ये रंगतोय एकंदरीत. एका बाजूने आपण पाहू शकतायत बिहार 11 बामटपाडा टीम, दुसऱ्या बाजूने डॉन किलर बिरबाडी या संघामधली काटेकी टक्कर पाहायला मिळते. चला मॅच चालू होते एकंदर आपण पाहू शकतायत. पंचाने ऑनफिल्ड डिसिजन दिलाय तो मान्य केला गेलाय. तर एक धाव इथे परिपूर्ण होतय. लेग बायचे संकेत पंच दर्शवतायत. तन्मयसाठी मात्र एक पारितोषिक जरूर लावलं गेलंय. प्रत्येक षटकारांसाठी प्रशांतजी भोनर उमरोळी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारांसाठी असेल. तन्मयसाठी मात्र पारितोषिक जरूर लावलं गेले. टीमची टोटल 40 अंकावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 4. 3.3 चेंडूची समाप्ती झाली आतापर्यंत. नारायण वजे या ओव्हर्स मध्ये चांगली कामगिरी करतोय. एक चौकार या ओव्हरचा विचार केला तर एक चौकार जरूर आलाय. गोलंदाज नारायण यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे फटका फसला गेला. स्वप्नील पाटील झेल खाली, इथे जेल निसटलाय आणि एक सोपच जीवनदान जरूर मिळालंय. ते साईश ठाकूरला. टीमची टोटल 41 41 अंकावर जाऊन पोहोचले. 41 रन स्कोर बोर्ड. इकडे एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. तन्मयसाठी मात्र पारितोषिक जरूर लावलं गेले. प्रत्येक षटकांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे. डोक्यावर हात जरूर मारले जात आहेत. डॉन आपण पाहू शकता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. 41 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झाले 4. या ओव्हर्स मध्ये चांगले कमबॅक केलंय नारायण वजे आपण पाहू शकतायत. गोलंदाज मार्कवर समोर तन्मय. डान्सिंग ट्रॅकवर करण्याचा प्रयत्न. चेंडूचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. सुरेख कामगिरी सध्या करतोय. धावा कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलंय. एक चौकार आला होता, त्यानंतर चांगले कमबॅक केलंय. 41 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. म्हणजे उर्वरित आपण पाहिले तर 13 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 13 मध्ये जास्तीत जास्त 30 ते 35 धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाज मार्कवर शेवटचा बॉल. समोर तन्मय. डेड बॉल जरूर आपण पाहू शकतात. शेवटचा अंतिम चेंडू. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर समोर तन्मय. एक हार्ड हिटर फलंदाज. तन्मय 13 चेंडू आणि 19 धावांचं सध्या योगदान. धीम्या गतीचा चेंडू पंचाकडे लाऊड अपेल. यस, फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ एलबीडब्ल्यू च्या माध्यमातून परतावं लागतंय तन्मयला. षटक क्रमांक सध्या समाप्त होत आहे 4. टीमची टोटल 41, 2 गडी बाद.
पाटीलची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. थँक्यू सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या लीगच्या माध्यमातून. आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावर देवांजनजी वजे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत, रुपेशजी पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून आज मलाही समालोचन करण्याची संधी प्राप्त झालंय, त्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 41 धावा स्कोर कार्डवर येणारे 12 चेंडू आहेत. सुशांत केणी आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही जास्त प्रॅक्टिसला या टीम सोबत नव्हतो जेव्हा टॉसला आले होते. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये 25 ते 30 धावा ऍड कराव्या लागतील. हे मागचं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलंय. धावा खर्च केल्या होत्या 6 एकंदरीत आपण पाहू शकतायत. पहिले षटक 11 धावा खर्च केल्या होत्या नारायण वजेनं, म्हणजे 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 17. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये कमीत कमी धावा रोखाव्या लागतील ते बीर डॉन किलर बिरवाड या टीमला, आणि जास्तीत जास्त धावांचं टार्गेट इथे सेट करावं लागेल. कारण आजचा दिवस पाहिला तर धावा चेस होत आहेत. सध्या 41 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ होतय. गौरव किणी येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 5 मार्गस्थ होतय. 41 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या चेंडूवर मात्र एबीडब्ल्यूच्या माध्यमातून तन्मयला माघारी परतवलं गेलंय. समोर साईश ठाकूर. यावेळेस मात्र गुटना टेक सिक्सर दे, क्या बात है. डिप बॅकवर्ड स्केलरचा षटकार येतोय 6. कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली माकणे सफाळे मध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. थँक्यू धन्यवाद. जयची पाटील यांच्या गोडगायतनं आवाज आपण पाहू शकताय. मागच्या परवाचं इथे नूतन नगरात जेव्हा ही स्पर्धा आली तेव्हा हे गाणं रिलीज केलं होतं. टीमची टोटल आपण बनवली 47 रन्स. फुलटॉस बॉल. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. साईशचा मात्र झेल सुटला होता कारण त्यानंतर एक षटकार ठोकला गेलाय साईशनं. धावसंख्या पाहिली तर 49 रन्स, 49 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. नेक्स्ट मॅच असेल आपण पाहू शकणार श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे विपक्ष राही फायटर्स माकणे. या 2 टीम मध्ये टॉस होईल इनिंग ब्रेक नंतर. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं आहे. सध्या षटक क्रमांक 5 मार्गस्थ झालाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवतात आणि फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला 10 चेंडू आणि 24 धावांचं योगदान. साईजचं कौतुक करावं लागेल. 49 धावा, 3 गडी बाद. दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लई टॉप. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लई टॉप. आहे बघा लई टॉप. थँक्यू. आई एकविरा चषक कमिंग सून 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. रुपेश पाटील साहेबांची ती स्पर्धा आपण पाहू शकतायत. 6 षटकं असतात. टी शर्ट्स प्रत्येक टीम साठी आपण पाहू शकताय. जबरदस्त स्पर्धा येणाऱ्या हंगामामध्ये असेल 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. षटक क्रमांक सध्या 5. क्रॉस बॅटने करण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव इथे अंकित केली जाईल. चांगली फेकी पाहायला मिळते. या एकीर्ण धाव फलक 50 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. सुशांत केणी भामटपाडा वर्सेस भामटपाडा. गोलंदाजी आपण पाहिला गौरव केणी. भामटपाडा एकाच टीम मधनं खेळत असतात सातत्यानं, पण जेव्हा जेव्हा लीग असते तेव्हा आमने सामने यावं लागतंय आणि तेच पाहायला मिळतंय. 50 धावा स्कोर काढावं लागतात. येणारे आता फक्त 8 चेंडू आहेत आणि 8 मध्ये 20 ते 22 धावा ऍड करावं लागतील.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येतोय, एक धाव तर कंप्लीट केली जाईल. नारायण वजफेकी करतायत, तद्वर सिंगल असेल, या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 51 या अंकावर. 51 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. धावा रोखल्या गेल्यात, असं वाटत होते 70 पार करेल का हा टीम, पण तो चांगली गोलंदाजी सध्या होतोय. 51 धावा, 51 रन्स. शेवटचा बॉल असेल, षटक क्रमांक सध्या 5. हो सुरेख सुरेख अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक समाप्त झाले 5. एकंदरीत आपण पाहिली तर 10.2च्या सरासरी आतापर्यंत धावगती राखली गेले. 5 षटकामागे 51 धावा, 3 गडी बाद. मार्केट जाम त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचा जाईल फॉर्म, संजय किनी का चलता है ना, आता त्याचा जाईल फॉर्म, संजय किनी का चलता है ना. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन्स. नेक्स्ट मॅच असेल श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे विपक्ष राही फायटर्स माकणे. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या, जिथे मान्यवरांच्या शुभ असते टॉस केला जाईल. सध्या सिच्युएशन आपण पाहू शकतात. 51 धावा या स्कोर कार्डवर लागत आहेत. प्रथम फलंदाजी करताना BH11 भामटपडा हा संघ सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर 4थं षटक चांगल्या रीतीने हाताळलं, 5वं षटकही चांगल्या रीतीने हाताळलं गेलंय. एकंदरीत अंतिम षटक मार्गस्थ होईल या ओव्हरचा विचार केला तर 15 ते 20 धावा इथे येतील का, प्रयत्न तर करावा लागेल. धीरज पाटील आणि सुशांत किनी मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकंदरीत शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. योगेश बाबू एकंदरीत आपण पाहू शकतात गोलंदाज मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला योगेश पाटील. मॅन फ्रॉम बहाडोळी आपण पाहू शकतात. अंतिम षटक असेल, अंतिम षटकात प्रहार करावा लागेल. सुशांत किनी एका बाजूने, दुसऱ्या बाजूने धीरज पाटील. 51 धावा, 3 गडी बाद. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज मार्कवर योगेश, समोर सुशांत किनी, हार्ड हिटर फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस एक धाव तर अंकित केली जाईल. डिफॉल्ट क्षेत्ररक्षक पुढे येतोय, थोडासा कंबल चांगला बॅकअप येतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या दुहेरीने टीम जाऊन पोहोचेल 53 रन स्कोर बोर्ड. 53 धावा या स्कोर कार्डवर लागत आहेत. 53 रन्स. आयोजकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय तर खूप दर्जेदार आयोजन नियोजन सातत्याने ही जेव्हा जेव्हा लीग असते, अगदी प्रीमियर लीग, सुरेख आयोजन नियोजन पाहायला मिळते. 53 धावा स्कोर कार्डवर. अंतिम 5 चेंडू. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र खाली आहे. काउकड रिझन मध्ये 1 बाउन्स क्लिअर करतोय. चौकार 4. थँक्यू. या 4 धावांशी टीमला पोहोचवले 57. रिप्ले पाहू शकतायत. वेट अँड वॉच केलं गेलं आणि त्याच्या प्रहार केला गेला. कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता. सुरेख अप्रतिम चौकार ठोकला गेलाय. टीमची टोटल 57 धावा. शेवटचे 4 बॉल आहेत. 4 मध्ये अजूनही 12 ते 14 धावा येतील का, प्रयत्न करावा लागतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडावर चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक नारायण पुढे येतोय. थोडासा फंबल होतोय. पापणी लावते तरुपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात. दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 59. 59 धावा अंकित केल्या जात आहेत. 59 धावा, 59 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. शेवटचे 3 बॉल आहेत. इथे 70 पार केला जाईल का, प्रयत्न जरूर चांगला केला जातोय. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. अजित म्हात्रे सर आपण पंचांच्या भूमिकेने पाहायला मिळतात. आशुतोष व्यवहारे सर आणि विरल नायर सर, 3 पंच जरूर आपण पाहू शकतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 60 धावा अंकित केल्या गेल्या. स्कोर कार्डचा विचार केला तर 3 गडी बाद. शेवटचे 3 बॉल आहेत. 3 बॉलवर किती धावा येतील एखाद्या या सामन्याचा टार्गेट सेट केलं जाईल. एखादा हवाई सफर प्रयत्नाचा जरूर केला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, नो चान्स फॉर फिल्डर. फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय. सुशांतच्या बॅट मधनं धावा संख्या जाऊन पोहोचलाय 66 रन.
थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. ते टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे टीम मात्र कॅप्टन उपस्थित आहे. राही फायटर्स माकणे कॅप्टन्स पाठवा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. मस्त कला दस्तक देऊन चेंडू होईल फरार. सीमाशा पार चौकार आणि 70 धावा कंप्लीट झाल्यात आतापर्यंत. थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले सध्या 70 अंकावर. चांगलं क्षेत्ररक्षण होते आपल्या फॉलो थ्रू मध्ये. इथे धाव बाद होण्याचे चान्सेस, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 71 धावा स्कोर काढावा लागतात आणि 72 धावांचं टार्गेट असेल. पहिल्या मॅच मध्ये 72 धावांचं टार्गेट होतं. टार्गेट चेस केलं होतं. या मॅच मध्ये धावा डिफेन्स केल्या जातील का? चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन एका बाजूने असेल श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, विपक्ष राही फायटर्स माकणे. सन्माननीय नितेशजी पाटील साहेब उपस्थित झाल्यात. परी लाईव्ह आपण पाहतोय, त्यांचे प्रोप्रायटर. मी विनंती करेन देवानंदजी वजे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते नितेशजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. तशी मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपल्यासोबत वाईस ऑफ वाडा अक्षयजी पांडव सर जोडले जातील. हॅलो. चला दोन्ही कॅप्टन थँक्यू. जाऊ आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट नवीनजी खरज साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला होता. एका बाजूने श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम, दुसऱ्या बाजूने राही फायटर्स माकणे. राही फायटर्स मात्र कॉलिंग करतील. APL कॉल आला आणि एकंदरीत APL येतोय. मी ॲडव्होकेट नवीनजी खरज साहेबांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला एकंदरीत काय निर्णय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करणार. पहिल्या मॅच मध्ये मात्र विजयश्री प्राप्त केला. या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त करण्याचा प्रयत्न असेल, परंतु काही चेंजेस आहेत का 11 प्लेइंग 11 मध्ये? एक प्लेयर चेंज केला. हा सामना तुमच्यासाठी निर्णायक आहे. एकंदरीत टॉस जिंकल्याचा तुम्ही काय निर्णय घेतला असता? आमचं पण क्षेत्ररक्षणच होता, पण आता बॅटिंग करायची आणि आमची बॅटिंग पहिल्याच टर्मला चांगली झाली होती. बॅट्समन चांगले इनफॉर्म मध्ये आहेत, तर नक्कीच ही पण मॅच आम्ही बॅटिंगने चांगली स्कोरिंग करण्याचा प्रयत्न करू. हा मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, कारण पहिल्या मॅच मध्ये पराभव झाला. एकंदरीत प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत का? नाही, सेम प्लेयर आहेत. बेस्ट ऑफ लक असेल. एकंदरीत आपण पाहू शकता टॉस जिंकलाय राही 11 फायटर्स या टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. आमंत्रित केले गेले साई स्पोर्ट्स खानिवडे या टीमला. जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वाईस ऑफ वाडा अक्षय पांडव सर. धन्यवाद. धन्यवाद. विजयाकरता जर आपण पाहिलं तर विजयाकरता जे आव्हान आहे ते 72 धावसंख्येचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. विहा 11 भामटपाडा पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. डॉन किलर बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ जो प्रत्येकाला पाहायला खेळायला आवडतो आणि तो दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण निश्चित पाहिलाय.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. स्वप्नील पाटील डॉन जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता फलंदाज वैभव ज्याला ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये तो घेऊन येतोय. चांगल्या फलंदाजी करता ओळखलं जातं. चांगले सेलिब्रेशन विजयानंतर आपण सातत्यानं डॉन यांच्या माध्यमातून पाहिलंय. गतवर्षीची ती एक आठवण आपल्याला पाहायला मिळते बघा. त्यांचा जर्सी नंबर तुम्हाला दाखवला जातोय. अगदी जेम्स बॉन्ड चा जो नंबर आहे तोच नंबर त्यांच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळतो 007. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघूया कुणाला प्रचारण केलं जाईल, कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल. कारण 72 धावा जरी धावफलकावर तुम्ही लावले असल्या ना तर तुम्ही निश्चिंत राहू शकत नाही. या 72 धावा कशा डिफेंड करावे याकरता विचार तुम्हाला करावा लागतो. विरल नायर तिथे ऑफिशियल इशारा देत आहेत. मॅचला सुरुवात होतीये. अग्री प्रीमियर लीग पर्व 8. या 8व्या पर्वातील जर आपण पाहिलं तर चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसातील ब गटाचा तिसरा सामना जो आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर 2 मॅचेस आणखी बाकी आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून लगेचच मॅचला सुरू करायचंय. वेळेच्या बाबतीत थोडासा सहयोग करा कारण 2 दिवसामध्ये जरी मॅचेस लवकर आटोपले असले तरी आज थोडासा संत गतीने खेळ सुरू आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पर ओव्हर 12 ही सरासरी धावफलकावर लावत 72 धावा धावफलकावर लावायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुशांत किणी एक अप्रतिम गोलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू जो या टीम मध्ये आहे आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आहे. ज्याला पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केले गेले. सुशांत किणी पहिला बॉल लोवर फुल टॉस, चांगला फटका आहे. बॉल जमिनीलगत चाललाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. थोडंसं फंबल जरूर झालं होतं मात्र चांगलं कमबॅक केलं. त्यानंतर चेंडूला आपल्या हातामध्ये उचललं. एक सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं तिथे वैभवनं उघडलंय. स्वप्नील डॉन यावेळेस स्ट्रायकर एंड कडे आहे. बघूया कशा पद्धतीनं फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं या बॉलवर जर षटकार आला तर कल्पेशजी कुडू रिहान सुपर किंगचे मालक ज्यांच्याकडनं 1000 होते आणि क्लीन बोल्ड जरी झाले असते तरी 1000 होते स्वप्नील डॉन यांच्याकरता. म्हणजे दोन्ही बाजून पारितोषिक होतं. काहीतरी वेगळं पारितोषिक येत आहे. डॉन जर बॉल लागला असेल तर झोपून घ्या तिथे. तीन चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 1 धावा. थोडासा स्ट्रगल पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होतीये कारण सुशांतला इथे बंदिस्त करायचं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं सजवलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर. जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न वेगानं 2 रन्स इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावेनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 2 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेले 3 वर. एकंदर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. थोडासा स्ट्रगल होता पहिल्या 2 बॉलवर. त्यानंतर त्या स्ट्रगलला संपवण्याचा प्रयत्न डॉनच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळी क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलं तिथे लागला नाही डायरेक्ट हिट. एक अंडरआर्म थ्रो करत विकेट मिळवण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बॉल विकेटवर न लागण्या कारणानं आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचला फलंदाज स्वप्नील. धावसंख्या 4 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल जो प्रगतीपथावर येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉन कलर बिरवाडी
सध्या बॅटिंग करताना VIA-11 भामटपाड्याच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. रन्स घेण्याची संधी आहे इथे. एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. या एक सिंगलच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता धावसंख्या फक्त 5. क्रिकेटाला आणले गती, या बिरवाडीवाल्यांनी क्रिकेटाला आणले गती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. असं खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते साईश ठाकूर आलाय. ऑफस्टमवर पिचिंग केली होती, अतिरिक्त बाहेरची पिचिंग, त्यामुळे बॉल जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साईश ठाकूर एक अप्रतिम खेळाडू आहे, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ही गणना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. जो साईश ठाकूर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर वैभव त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे आहे. थोडासा स्ट्रगल पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये तो स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून जरूर केला जाणार आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र एक तगडा स्ट्रोक बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करताना सीमा रेषा पार. इथे आलाय एक गगनचुंबी आसमानी टावरिंग स्ट्रोक, षटकार 6. चांगला परफॉर्म सेलिब्रेशन म्हणजे क्रिकेटच्या प्रती मी माझा खरेपणा नक्की दाखवेन हे तिथे त्यानं नक्की सांगितलं. हा झेल टिपर असताना पुढचा बॉल दूर ठेवला. ऑफस्टम्पच्या बाहेर आणखी काढण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव वाईटच्या स्वरूपानं
अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पुसते ती एकंदर 13 या आकड्यावर 13 ऑन बोर्ड. 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये साईशकडनं आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र खुलडप्याचा चेंडू ज्याला एक्स्ट्रा कव्हरकडे खेळला, एक क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मधनं धावत आला, बॉलला उचलला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. साईश ठाकूर, साई एकता बिरवाडी या टीम कडनं खेळताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या विभागात जाताना सातत्यानं चांगली कामगिरी करणारा हा साई एकता बिरवाडी संघ, ज्यामधनं एक प्रमुख भूमिका साईश ठाकूरच्या नावावर नुकताच बिरवाडी प्रीमियर लीग पार पडलं आणि त्यामधला सर्वोत्तम फलंदाज म्हणून या खेळाडूला गणलं गेलं. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, सुशांत किणी तिथे चुकी करणार नाही, एक चांगला कॅच त्याने कॅरी केलाय, विकेट मिळवली आहे. स्वप्नील डॉन त्याच्या पारीचा अंत झालाय, विकेट मिळाली आहे खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील. सरपाड्याच्या मैदानावर खेळताना या खेळाडूवर 3 षटकारांकरता तब्बल 2,22,222 रुपये पारितोषिक लावलं गेलं होतं आणि त्यानं 2 षटकार मारले आणि तिसऱ्या षटकाराला तो झेलच्या स्वरूपानं बाद झाला. अगदी तो आशिष मैदानामध्ये आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पॉइंटच्या जवळपास ढकलला गेला, तिथे जोपर्यंत उचलला गेला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1 या धावसंख्येनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धाफलक रन नाही घेतली, मला वाटतं तिथे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धाफलकावर स्थिर आहेत. 2.1 षटकाचा खेळ यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धाफलक पुढे सरकते आणि 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 16 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. पर ओव्हर 12 ही सरासरी धाफलकावर अधोरेखित करायची आहे, मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात, 2 विकेट्स गेल्यात. पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिला तर तिथे 18 धावा आल्या होत्या. विहा 11 पहिल्यांदा बॅटिंग करत असताना इथे 16 धावा. प्लस पॉइंट हा आहे की 2 विकेट्स लवकर घेतल्यात. तर इथे 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर 16 धावा दाफलकावर आहेत आणि या 16 धावा दाफलकावर असताना 2 विकेट्स त्या आतापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवातीला फलंदाज वैभव बाद झाला, त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर डॉन त्याला माघारी परतावं लागलं. येणाऱ्या ओव्हर्स मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. या स्पर्धेला ज्यांनी मोलाचा हातभार लावला, ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य लाभलंय, त्या सर्व आमच्या मान्यवर
त्यांचे बॅनर्स तुम्ही पाहताय, जे तुम्हाला ऑन स्क्रीन तिथे दाखवले जातात. काही ऍड आहेत त्याही तिथे शो केल्या जात आहेत. जे की स्पोर्ट्स त्यांची ऍड तुम्हाला पाहायला मिळाली. ऑनगोईंग मॅच कडे जाऊया. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर येते. पुन्हा एकदा सुशांत किणीला कंटिन्यू केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती. फलंदाजाला शांत ठेवलं होतं, बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या सुशांत किणीच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. थोडंसं गेम स्पीडअप मी मगासपासून सांगतोय की ते करावं लागेल, कारण शेवटच्या मॅचला मग तुम्हाला व्यत्यय होऊ शकतो. ऑन साइडला चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 17 वर जाऊन पोहोचतंय. या इनिंग नंतर या पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत, कारण या मॅचचा झालेला आहे. त्यानंतरही आपण इनिंग मध्ये, कारण सकाळी आपण मॅच संपल्यानंतर जे टॉस करतोय थोडासा व्यत्यय किंवा थोडासा उशीर होतोय, आणि मॅच जर 5:30-6च्या दरम्यान, 6च्या आधी जर समाप्त झालं तर निश्चित ती एक चांगली वेळ असेल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे काऊ कॉर्नर मधनं क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत बॉलला उचलून रिटर्न केलं, एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर 18 धावा. सुशांत किणीनं आतापर्यंत हायर बॅकलिपनं फटके खेळू दिलेले नाहीयेत. चांगली गोलंदाजी केली आहे. ऑफ्टमवरनं चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल धावफलकावर पुन्हा एकदा अधोरेखित केली जाईल. सिंगल खेरीत दुसरे फटके येत नाहीयेत आणि हे परवडणार नसेल. कुठल्या तरी एका खेळाडूला रिस्क घ्यावी लागेल. गौरव किणी सारखा एक अनुभवानं परिपूर्ण असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गौरव किणीनं चांगली फलंदाजी केली तर या मॅचचं चित्र तो पलटवू शकतो. फुलटॉस होता आणि अगदी अप्रतिमतेनं त्याला उडवलंय, फेकून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार षटकार. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरनं हा चांगला फटका सजवला गेला आणि एक षटकार त्यावर परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गरज होती, कारण इथे अडचणी निर्माण झाल्या होत्या. अगेन बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल चाललाय सीमा रेषेच्या भ्रमंतीला. षटकार. बिरवाडीवाल्यांनी क्रिकेटाला आणले गती. या बिरवाडीवाल्यांनी क्रिकेटाला आणले गती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना डॉन दादा. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉलचा अगदी खरपूस समाचार सध्या मैदानाच्या आतमधनं घेतला जातोय. अडचणीमध्ये होता संघ डॉन किलर बिरवाडी, मात्र ह्या अडचणी आता समाप्त झाल्यात की काय असं चित्र मैदानामध्ये आहे. कारण या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवर चांगली गोलंदाजी झाली होती. बॅकलिपला खाली करायला भाग पाडलं गेलं होतं, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 स्ट्रॉंग अँड लॉंग हिट आपण मैदानाच्या आतनं पाहिल्यात. यावेळेस थोडंसं प्रेशर जरूर आहे. त्या प्रेशरच्या खाली किंवा डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचं काहूर, त्या विचारांच्या काहुराबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा म्हणून माघारी परतणं पसंत केलं. आतापर्यंत एकंदर आपण विचार केला तर 15 धावा या ओव्हर मधनं आल्यात. उडवला, यावेळेचा फटका फसलाय. झेलची संधी आहे. इथे एक चांगला कॅच, अप्रतिम एक चांगला झेल तिथे कॅरी झालाय. विकेट मिळाली. माघारी परतावं लागेल बॅटरला. ही विकेट महत्वाची होती, कारण फलंदाज रौद्र रूप धारण करत होता. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. इथे स्वतःवर कंट्रोल, संयम ज्याला म्हणतात ना, तो
संयम ठेवू शकला नाही आणि तदनंतर एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि तो मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न तिथे असफल राहिला. एक चांगला कॅच कॅरी झाला, विकेट मिळाली, माघारी परतावं लागला बॅटरला. खेळाडू बाद. 31-31. थँक्यू. हे बघा विश नेटवर्कच्या माध्यमातून अगदी नयनरम्य असं दृश्य ते तुम्हाला दाखवलं जात आहे. आकाशामध्ये उंच भरारी घेत असताना पक्षी ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि अगदी चांगलं कॅमेरा वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे सर्वच कॅमेरामन जे करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी मैदानापासून खूप दूरचा तो नजारा आहे, मात्र असं भासवलं जात आहे की मैदानाच्या आजूबाजूलाच कुठेतरी पक्षी आहेत की काय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 करता पुन्हा एकदा साईश ठाकूर या नावावर शिक्कामोर्तब झाली आहे. त्याच्या खांद्यावर विश्वास तो दर्शवला गेलाय. तो विश्वास त्याला इथे सार्थ ठरवावा लागेल. मात्र या मॅच मध्ये आता नारायण वजे आणि गौरव किणी एकाच विभागातून आलेले 2 खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना आपला दमखम दाखवावा लागेल. चांगल्या उच्च प्रतीचा खेळ त्यांना मैदानाच्या आतमधनं प्रदर्शित करावा लागेल. गौरव किणी खूप सारा दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि तो एक्सपिरियन्स त्याला आज मैदानाच्या आतनं शेअर करावा लागेल, कारण टीम अडचणीमध्ये आहे, स्ट्रगल मध्ये आहे सध्या डॉन किलर बिरवाडी. बॅटची आउटसाइड एज, विकेट कीपर वैभव पाटीलचा एक चांगला कॅच, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गौरव किणीच्या पारीचा अंत, विकेटचं बदन, खेळाडू बाद. झाला एफटमच्या बाहेर बॉल ठेवला आणि तिकडनं चेंडूची छेडखाणी करण्याच्या प्रयत्नात ती महत्वपूर्ण विकेट साईश ठाकूरच्या खात्यामध्ये जमा झाली. परीस किणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समोर तिथे नारायण वजे. आज संध्याकाळी रिलीज स्प्रेची गरज त्याला लागू शकते. अगदी बॉल त्याच्या पाठीवर जाऊन आदळलेला आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंगचं काम केलंय त्यामुळे साईश ठाकूरही त्याला हात मिळवतोय, कारण तिथे क्षेत्ररक्षकाला जी कामगिरी करायची होती ती कामगिरी नारायण वजेनं नॉन स्ट्राइक एंड कडे उभे राहताना केली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज पुढचा बॉल घेऊन खूप जास्त बाहेर ठेवला. यावेळेस बॉल अतिरिक्त बाहेर निघतो, वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलकामध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 32-32. 4 विकेटच्या पतनानंतर 3.2 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. साईश ठाकूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ जोपर्यंत बॉलला उचलेल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. जर मिड ऑफ घेतला असता तर यावेळेस संधी होती ही विकेट संपादित करण्याची. मात्र फलंदाजांनाही जाणून बुजून त्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं होतं, कारण त्याला ठाऊक होतं मिड ऑफ मध्ये कोणीही नाहीये, लॉंग ऑफचं अंतर थोडंसं दूर आहे आणि त्याचाच फायदा घेतला, एक सिंगल मिळाली. यावेळी चेंडूला फक्त पाहिलं, सोडून दिलं. बाकीची कामगिरी आमचे पंच अजित म्हात्रे तिथे पूर्ण करत असताना इशारा केलाय त्यांनी वाईटचा.
अतिरिक्त धावा त्या धावसंख्यांना धाफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाफलक 34, 4 विकेटच्या पतनानंतर 15 चेंडू 38 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. नो चान्स एनी फिल्डर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल निघून जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. बघा तुम्हाला रिप्ले मध्ये पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळेल. ऑफ्टमच्या बाहेर हा बॉल होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर अगदी वीरेंद्र सहवाग ज्या पद्धतीने फटके खेळायचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगदी त्याच फटक्याचं अनुकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. चौकारामध्ये परावर्तित केलं या बॉलला. बघा इथे पुन्हा एकदा दाखवलं जातं वेगवेगळ्या अँगलनं एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ झाली. धाफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. एकंदर 38 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका पुण्याच्या एकदा त्याच क्षेत्रात बॉलला सीमारेषेची भ्रमंती घडवली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. साईश ठाकूरची एक रणनीती आहे, मला ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल ठेवायचे, फलंदाजाला चुका करायला भाग पडायचा आहे. मात्र तिथे नारायण वजे आहे आणि हा खेळाडू ऑन मेरिट कशी फलंदाजी करायची ते त्याला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर पुण्याच्या एकदा त्याने एक कट शॉट खेळला, गॅप मध्ये खेळला, त्यामुळे चौकार मिळाला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 42. अजूनही एक बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. चांगली धावगती सध्या धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळते. जे आव्हान कठीण होते असं वाटत होतं ते आव्हान कुठेतरी सोपं करणं गरजेचं होतं आणि यावेळेस ते आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न सध्या नारायण वजे मैदानाच्या आतमधून करत असताना यावेळेस उडवलंय बॉलला. जास्त उंची लांबी तेवढीशी नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला पास करतोय आणि एक सहज सोपा साधा झेल मी म्हणेन तो तिथे ड्रॉप झालाय आणि त्याबरोबर 2 रन्स त्याही तिथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आता येणारे इथनं जर आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 28. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. थँक्यू डीजे. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8व आणि 8व्या पर्वातील 4था दिवस अंतिम सत्र मॅच नंबर 3 ला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पंकेश मला वाटतं गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. या ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्याकरता पंकेशच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय, कारण सध्या धावफलक जर आपण पाहिलं तर एक नेल्सन आकडा आहे. 44 धावा, 4 विकेट, 4 ओव्हर. पंकेशच्या या ओव्हर मध्ये किती रन येत आहेत त्यावर या मॅचचं भवितव्य असेल. ही मॅच मधली सर्वात महत्वाची निर्णायक ओव्हर आहे, कारण या ओव्हर मध्ये कमी रन आल्या तर मॅच हातात निसटून जाईल. या ओव्हर मध्ये चांगल्या रन आल्या तर मॅच मध्ये ऑन राहतील आणि या ओव्हर मध्ये जर जास्तीचे रन आले तर मॅच कब्जामध्ये घेता येईल. काय घडेल या ओव्हर मध्ये ते आपल्याला पाहायचंय. यावेळीची दिशा भरकटली, खराब दिशा. डाव्या एसटीवर राहिला बॉल, तिथे वाईटचा इशारा आलाय. विरल नायर इशारा करतात वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. या अतिरिक्त धावा शेवटी तुम्हाला महागड्या ठरू शकतात, कारण या अतिरिक्त धावा तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात. कारण नारायण वजे इन्फॉर्म आहे,
जो चांगली बॅटिंग करतोय, जो बॅटनं धावा तर घेतोय, तुम्ही अतिरिक्तनं जर त्याची मदत कराल तर निश्चित या मॅचला तो लवकर फिनिश करू शकतो. वैभव विकेटच्या मागे कलेक्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. वैभव पाटील मॅन फ्रॉम नवसई जो विकेटच्या मागे आहे. इथे लोवर फुल टॉस होता, समोरच्या बाजूने खेळलाय, लॉंग ऑन मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. बॅकलिप खालीच होती, आधीच प्री माइंडेड बॅटिंग म्हणतात त्याला, जिथे डोक्यामध्ये चाललं होतं की मला सिंगल घ्यायची, नॉन स्ट्राईक एंडकडे यायचं आहे, नारायण वजेला स्ट्राईकर एंडकडे आणायचा आहे, कारण तो बहरात आहे, तो चांगली फलंदाजी करतोय. मात्र हा बॉल जर आपण पाहिला तर फुल टॉस होता, तेवढ्याच्या अचूकतेने खेळला गेला नाही, त्यामुळे एक सिंगल मिळाली, ज्यामुळे धावसंख्या 46 धावा धाफलकावर आहेत 4 विकेटच्या पतनानंतर. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र नारायण वजेने बॉलला खेळलंय, तिथे फाईन लेगच्या माध्यमातून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय, रन्स मिळतील 4. बघा नारायण वजे जे काही प्रयत्न करतोय प्रत्येक प्रयत्नाला यश येत आहे. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, खांद्याचा वापर केला, बॅटचं एज घेतलं, मात्र शॉट फाईन लेगच्या डोक्यावरनं गेला आणि आउटफील्ड एवढी फास्ट आहे की तिथे बॉल थांबणं कदापि शक्य नव्हतं. त्यामुळे वेगानं हा चौकार इथे मिळालाय. नारायण वजेने या मॅचला सोपं करण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय. ज्या पद्धतीने आक्रमकतेनं तो सध्या मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतोय. 22 धावा, 10 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये 22 रन्स इथनं बनवायच्या आहेत. या षटकाला जर थोडस महागडं बनवलं तर निश्चित मॅच सोपी करता येईल. इथून खराब गोलंदाजी वाचण्याचा प्रयत्न होतोय. हा वाचण्याचा प्रयत्न जर झाला तर इथे नारायण वजे या मॅचवर निश्चित कुरघोडी करेल. गोलंदाजाची मानसिकता काय आहे हे ओळखायला फलंदाजाला वेळ लागत नाही, आणि तुमची मानसिकता जर बचावाची आहे तर मग फलंदाज हा आक्रमकतेनं तुमच्यावर हावी होण्याचा प्रयत्न निश्चित करतो, आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. बचावात्मक गोलंदाजी ती सध्या मैदानामध्ये पंकज किनी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ्टमो ठेवला, पुण्याच्या एकदा थोडस बाहेर अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडला. क्षेत्ररक्षक घेतोय, वेगानं डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 यावेळेस मिळतील. या 2 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 53. 4 विकेटच्या पतनानंतर अजूनही या ओव्हरचा जर आपण विचार केला तर या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. काय इथे रन्स रोखल्या जातील की रन्स बाहेर केल्या जातील, कारण मॅचला जिंकण्याकरता अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, दोन्ही बाजूनी बॅलन्स आहे. फटका फसलाय, हा झेल मॅचला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा झेल आहे. पहिल्या, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पंकजने कलेक्ट केलाय आणि महत्वाचा मोठा झटका डॉन किलर बिरवाडी या टीमला दिलाय. फलंदाज नारायण वजे यावेळेस बाद. खेळात दम तू दाखव भावा, नावाची तुझ्या होऊ दे हवा. खेळात दम तू दाखव भावा, नावाची तुझ्या होऊ दे हवा. तुझ्या क्रिकेट संघाचा बॅट्समन आहे तू भला, तुझ्या क्रिकेट संघाचा बॅट्समन आहे तू भला. एका षटकार मारून दाखव भावड्या मला, एका षटकार मारून दाखव भावड्या मला. मिस टायमिंग स्ट्रोक होता, त्यामुळे खूप जास्त वेळ बॉल हवेमध्ये राहिला. गोलंदाजाला संधी मिळाली आणि त्यानं पहिल्यांदा चुकी जरूर केली होती, मात्र चुकीमध्ये सुधारणा आणली आणि त्या कॅचला त्याने कॅरी केलं. नारायण वजे सारखा महत्वाचा खेळाडू ज्याला माघारी परतवलं. नवीन फलंदाज विशाल घरत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम खानिवडे विशाल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल. एक लेजंड खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कारकीर्द आपल्याला त्याचीही पाहायला मिळाली जो विशाल घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये. परिस्किणी त्याच्या साथीनं, मात्र परिसनं आतापर्यंत 3 बॉल फेस करताना 2 धावा या धावफलकावर जोडल्यात. पंकजला कमबॅक करण्याची संधी होती आणि त्यांना तिथे कमबॅक केलं, कारण चुकीचा फटका तिथे सजवण्याचा प्रयत्न आणि त्या चुकीचा फटका सजवण्याच्या प्रयत्नात विकेट गेली नारायण वजेची, जो या मॅच मध्ये धावा घेत होता. या मॅचला आपल्या नावावर करण्याचा एक चांगला प्रयत्न त्याच्या वतीने होत होता. चला गेम थोडंसं स्पीडअप करा वैभव.
खूप उशीर जातोय या मॅच मध्ये, विनंती करतोय मी आपल्या सर्वांना. 53 धावा या धावफलकावर आहेत. 5 विकेटचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड चांगला फटका सजवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल जाऊन साइड स्क्रीन वर आदळेल, चौकारामध्ये परावर्तित होईल. 4 चांगला प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक त्या बॉलवर धावत होते, मात्र अखेरच्या क्षणी ओव्हर द बॉलर हेड एक चांगला फटका सजवला होता आणि त्यामुळे त्याला थांबवणं कठीण झालं, चौकारामध्ये परावर्तित झालं. यावेळेस विशालने आणखी एक चांगला फटका खेळलाय. काऊ कॉर्नर कडे वेगानं चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, जोपर्यंत त्यानं फंबल केलं, मिसफील्ड केलं. 2 धावा तिथे सुरक्षिततेने घेण्याची संधी होती आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलंय एकंदर 59 या आकड्यावर. येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्यामध्ये विजयाकरता टीम डॉन किलर बिरवाडी ज्यांना बनवायच्या आहेत 13 रन्स. काय या 13 धावा इथे डॉन किलर बिरवाडी संघ धावफलकावर जोडेल की या 13 धावांपासून विहा 11 भामटपाडा त्यांना परावृत्त करेल हे आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी जोपर्यंत थोडंसं डिस्कशन 6 बॉल 13 हे छोटंसं डिस्कशन मैदानामध्ये सुरू आहे, एक छोटी संधी आपण देऊया डीजेला. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा आणि या स्पर्धेबद्दल कमेंट करत राहा. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव यशस्वी गेलं आणि समिंदर पार आमच्या यशस्वी गेलं आणि समिंदर पार. ही मॅच संपल्यानंतर नेक्स्ट टीम ज्या आहेत आपण लगेचच तयार राहायचंय. क्षेत्ररक्षण सजवण्याकरता आपल्याला विनाविलंब मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 6 चेंडू विजयाकरता 13 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल कोण पराभूत होईल या मॅच मधनं आपल्याला बघायचंय. पहिला विजय नोंदवण्याकरता दोन्ही संघ आतुर आहेत, मात्र तो पहिला विजय नोंदवेल कोण? डॉन किलर बिरवाडी की विहा 11 भामटपाडा? विहा 11 भामटपाडा की डॉन किलर बिरवाडी? 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. समोर स्ट्रायकर एंडकडे परिस्किनी 3 बॉल फेस केले, 2 धावांवर तो बॅटिंग करतोय. इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर, जोपर्यंत उचललं एक सिंगल तीच घेतली जाईल, कारण इन्फॉर्म फलंदाज ज्यानं मैदानामध्ये आल्या आल्या एक चौकार आणि एक चांगला स्ट्रोक खेळलाय तो विशाल घरत मैदानामध्ये स्ट्रायकर एंडकडे आहे. अपेक्षा तर त्याच्याकडनं खूप सारे आहेत. प्रदीर्घ कारकीर्द आहे, चांगला खेळ ज्यानं सातत्यानं दाखवलाय. सचिन त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सचिन आणि विशाल या दोघांमधला संघर्ष, दोघांमधली जुगलबंदी, दोघांमधलं हे युद्ध इथे जर आपण पाहिलं तर सचिननं जिंकलंय. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर हलकासा आत आला, वैभवच्या हातामध्ये जाऊन विसावला, लपला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडूत 12 धावसंख्येची गरज. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जॉईन झालेत, कमेंट करा ही मॅच जिंकेल कोण. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक एक चांगला कॅच कॅरी करतोय, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. विशाल घरतच्या पारीचा अंत. नेहमीच मारतो आहे अशी पावर, चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा क्रिकेट चालवर. थँक्यू डीजे. जे गाणं लागलंय ना क्रिकेटचा लवर, खरं तर आमची पहिली प्रेमिका म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. कारण आम्हाला काहीतरी
कळायला लागले ना तेव्हा ज्या खेळाची आवड आमच्या मनामध्ये निर्माण झाली त्या खेळाचं नाव टेनिस बॉल क्रिकेट. कारण इथल्या खूप साऱ्या खेळाडूंना आम्ही लाईक करून या खेळामध्ये आलो आणि आमचा वेळ आम्ही या खेळाला दिलाय. मैदानामध्ये कृपेश पाटील गोट्या फलंदाजी करण्याकरता आलाय. ज्यानं 2 षटकार जर मारले तर नितेश पाटील नवसई यांच्याकडनं 500 रुपये. सलग 2 षटकार. कृपेश पाटील गोट्या मैदानामध्ये ऑन साइडला चांगला फटका सजवलाय तिथे. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक धाव धाफलकावर जोडली जाईल. एकावरच समाधान मानावं लागेल. बॅकअप चांगलं होतं. बॅकअपचे प्रत्येकाला गरजेचं असतं. आता येणारे 2 बॉल विजयाकरता 11ची गरज आहे. आतापर्यंत स्ट्रगल मध्ये परीस किणी पाहायला मिळालाय. मात्र एक षटकार जर या मुमेंटला परीस किणीच्या बॅटमधनं आला तर सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा परीसवर खेळलेला आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. हा चांगला बॉल. दर्जेदार चेंडू. दर्जेदार चेंडू. क्वालिटी गोलंदाजी. निर्णायक क्षणी मोक्याच्या क्षणी अशा पद्धतीचा चेंडू डिलिव्हर करणं हे जिकरीचं असतं. लोवर फुलटॉस होतो. खूप वेळा हा बॉल फुलटॉस मध्ये कन्वर्ट होतो. तिथे खूप चांगला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि एक सिंगलचा बॉल तिथे हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर 1 बॉल 10 धावसंख्येची गरज. गोलंदाज इथनं चुकी करणार नाही तर ही मॅच आता आपल्या बाजूने खेचण्यामध्ये निश्चित यश आलंय. टीम विहा 11 भामटपाडा. हे काम कर्णधाराचं असतं की तुम्हाला थर्डमॅन कधी घ्यायचंय. अगदी योग्य वेळी थर्डमॅन घेतलाय त्यांनी. एक चांगला बॉल आणि त्यावर रन्स घेण्याचा प्रयत्न होतोय कारण ही पहिली मॅच आहे. रन रेटचा जो आधार आहे तो खूप महत्वाचा आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 रन्स त्यावर कंप्लीट झाल्या. 8 धावेनं 7 धावेनं ही मॅच इथे जिंकली आहे टीम विहा 11 भामटपाडा. या टीमना विहा 11 भामटपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम डॉन किलर बिरवाडी. येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याकडनं चांगला परफॉर्म व्हावा, चांगल्या पद्धतीचा खेळ व्हावा म्हणून आपल्यालाही शुभेच्छा असतील. हा आमचा समालोचन कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरामन जे आमच्या समालोचन कक्षाकडे फोकस करतायत मनोज पाटील एक सिनियर समालोचक आहेत. जशी गोड जांभळं तसाच त्यांचा गोड आवाज आहे आणि ते तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. आमचे आयोजक जे तुम्हाला रुपेशजी पाटील यांनाही आपण पाहू शकता. हा आमचा समालोचन कक्ष आहे. आमचे मनोज पाटील तिथे आहेत. अगदी डॅशिंग पर्सनॅलिटी. आज जर आपण पाहिलं तर अगदी गॉगल आणि कॅप सहित आमच्या समालोचन कक्षामध्ये ते आहेत. त्याचबरोबर रुपेशजी पाटील यांनाही आपण इथे पाहू शकता. बघा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवलं जातं या मॅच मध्ये कोणी काय खेळ केलाय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जिथे दोन्ही बाजूला वरती जे नाव दिसतंय साईश ठाकूर. कारण साईश ठाकूरनं बॅटिंग करताना 10 बॉलमध्ये 24 बनवल्या.